संत जनानो प्रेमाने बोला. सत्संगजी, आज या रामपूर गावामध्ये तुम्हा संत महात्म्यांचा एक पूर बघितल्यानंतर खरंच हा राम पाहिलेल्याचा आराम काय असतो तो अनुभवायला मिळत होता. आणि तुमची उपस्थिती सत्संगजी या थंडीमध्ये पण सांगते की ज्याला भक्तीचा नाद लागला त्याला सत्संगजी परमात्म्याची गोडी लागली, ज्याला अमृताची चव समजली त्याला जीवनाचा खरा आनंद मिळाला. आणि तुम्ही सर्व इथे आज उपस्थित आहात. तुमचं इथे उपस्थित राहणंच या गोष्टीचं प्रतीक आहे, या गोष्टीचं प्रमाण आहे की तुम्ही फक्त जीवनाचा उद्देश जाणला नाही तर त्याला मानला आणि त्याला स्वीकारलं पण. 14 वर्षापासून हा सत्संग नित्य नियमाने घडतोय. नवनवीन महात्मा इथे येतात आणि सत्संगजी या ज्ञानाची उधळण, हा परमात्म्याचा ईश्वराचा दैवी आवाज सत्संगजी देतात. सद्गुरूचं बीज आणि साधू संत महात्म्यांचे शब्द सत्संगजी कधीच खाली जात नाहीत, ते उगवतातच. फक्त सत्संगजी ते उगवलेले आपल्याला दिसत नाहीत. आणि सत्संगत एखाद्या व्यक्तीला 50 रुपये जर मिळाले ना रस्त्याने चालताना, तर त्या 50 रुपयाचा लाभ तो सत्संगजी कशा प्रकारे घेतो हा त्याचा विषय आहे. पण ते 50 रुपये त्याच्याजवळ आल्यानंतर त्या 50 रुपयाची उपयोगिता जी आहे ती तो माणूस करून घेतो. ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत, परमार्थाच्या बाबतीत, अध्यात्माच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीला ते ज्ञान मिळाल्यानंतर त्याची त्यांनी उपयोगिता कृती करून घेतली हे सत्संगजी तो व्यक्तीच सांगू शकतो. घेतला वसा कधी टाकायचा नसतो. आणि 14 वर्षापासून हा सत्संगजी प्रयास हे संत महात्मा करतायत. आणि हा प्रयास करणं हेच सत्संगजी संत महात्म्यांची जबाबदारी आहे आणि तेच त्यांचं कर्तव्य आहे. बाबा गुरुबचन सिंह जी महाराज म्हणायचे, महापुरुषों ये जो ज्ञान आपको मिला है ना, ये दोनों हाथों से बांटो और जितना जितना बांटोगे उतना उतना घूम फिर कर वापस आएगा परिवर्तन के रूप में, बहारों के रूप में, आनंद के रूप में. सत्संगत बस कोण किती जुडले 14 वर्षात ह्याचं कॅल्क्युलेशन करणं हे भक्ताचं काम नसतं. आपलं त्याच्यामध्ये योगदान काय आहे हे सत्संगजी आपण पाहायचं. जो हो रहा है सही हो रहा है, तू जी खराब ना कर, ये बेहिसाब का दर है, यहां हिसाब ना कर. इथे हिशेब करण्यात सत्संगजी काय अर्थ नाहीये. सद्गुरू बाबाजींनी आपल्याला अशा एका अवस्थेमध्ये नेऊन ठेवलंय की आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आपण पार पाडलं आणि मग बाबाजींना सत्संगजी बाबाजींवर सोपवून दिलं. आता ईश्वराचं समर्थन करण्यामध्ये आपल्याला सत्संगजी मजा वाटत नाही, आनंद येत नाही. ईश्वराला समर्पित होण्यामध्ये सत्संगजी आनंद वाटतो. म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम राबवल्यानंतर किती नवीन लोक जुडली याचा विचार सत्संगजी तुम्ही आम्ही करायचा नाही. सत्संगजी आपण किती जुडलो हे जरी सत्संगजी आपल्याला समजलं, या कार्यक्रमामधून सत्संगजी एक गोष्ट तर निश्चित होते, कारण तुम्ही संत महात्मा बळ देता, तुम्ही संत महात्मा नवीन नवीन ठिकाणी नेता. मला पण सत्संगजी असा प्रश्न पडतो जो महात्म्यांना आता पडला होता की या कार्यक्रमातून आपण सत्संगजी नेमकं मिळवतो काय. मला पण असं वाटायचं. त्याचं उत्तर पण त्यांच्याकडे आहे. पण तरी देखील सत्संगजी संत महात्मा हे प्रेरणा देण्याचं काम करतात. त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय होता तो लक्षात घ्या. मला पण असं वाटायचं की काय होतं, आपण जनरल प्रोग्राम करतो, महात्मा इथून सत्संगजी सांगत असतात, नंतर सत्संगजी भला मोठा सत्संगजी नियोजन असतं, आयोजन असतं, एक एक महिना या गोष्टी सत्संगजी आपण करतो. आणि ज्ञान किती जण घेतात? 4 लोक. मला पण वाटायचं की याच्यातून आउटपुट काय येतोय. सत्संगजी एका महात्म्यांनी मला सुंदर असं सांगितलं की याच्यातून बाहेरच्यांना काय आउटपुट आला ते माहित नाही, पण जे आतमध्ये होते त्यांना सत्संगजी एक विश्वास मिळाला. त्यांच्या जीवनामध्ये जी श्रद्धा होती, आस्था होती, भावना होती, ती वृद्धिगंत झाली, त्याच्यामध्ये वाढ झाली. आणि जो महात्मा सत्संगजी ज्ञान आणि बाबाजींचा आवाज, गुरुचं ज्ञान पोहोचवायचा प्रयत्न करतो ना, त्याच्या जीवनामध्ये सत्संगजी गुरुने दिलेली ही संधी आहे. आज प्रत्येकाला इथे बोलायला मिळालं नसेल, पण श्रवण करता ही पण एक सेवा आहे सत्संगची. तुमचं इथे येणं पण सत्संगची एक सेवा आहे.
कारण गुरुच्या कार्यामध्ये सत्संगजी तुम्ही उचललेलं प्रत्येक पाऊल हे सत्संगजी तुमचं घरदार सत्संगजी सजवण्याचा एक प्रयत्न आहे. बाबाजी म्हणाले कि जिस किसी ने भी मेरा दरबार सजाया उसके जीवन को सजाने की जिम्मेदारी मेरी है. बाबाजींचे शब्द आहेत. आणि म्हणून तुम्ही इथे येणं हे पण एक दरबार सजवण्यासारखंच आहे. सत्संगजी तुम्ही दरबार सजवत राहा, तुम्ही हा आवाज देत राहा. तुम्ही हे पाहायचं नाही की सत्संगजी किती जुडले आणि किती गेले. कारण कोणीतरी जुडणं आणि कोणीतरी या दरबारातून तुटणं हे सत्संगजी आपल्या हातामध्ये नाहीये. इथे बसलेल्या प्रत्येक महात्म्याला, प्रत्येक माता भगिनींना इथे बोलवलं आणि प्रत्येकाला एक कॉमन प्रश्न विचारला. एकच सत्संगाची सामूहिक सामायिक प्रश्न की महाराज तुम्ही जरा कसे जुडलात सांगाल का? काय कारण आहे तुमचं या सत्संगमध्ये जुडण्याचं? मला वाटतं आपण 1200-1500 लोक आता इथे आहोत. प्रत्येकाला बोलवलं नाव घेऊन, महाराज तुम्ही या आणि सांगा तुम्ही या दरबारामध्ये कसे जुडलात, काय कारण असेल तुम्हाला बाबाजींनी हे ब्रह्मज्ञान दिलं. तुम्ही या सत्संगचे घटक आहात, गेल्या 7 वर्षापासून तुम्ही जुडलेले आहात, सेवा सत्संग सिमरन करताय, काय कारण आहे? सत्संगाची प्रत्येक महात्मा वेगळं उत्तर देणार नाही. कोण असं म्हणणार नाही त्याचं काय ना महाराज मला पहिल्यापासूनच परमात्म्याविषयी फार जिज्ञासा होती, फार भूक होती, म्हणून बाबाजींनी मला हे ब्रह्मज्ञान दिलं. कोण असं म्हणणार नाही. कोण असं म्हणेल का नाही महाराज माझा पहिल्यापासून गावाला माहितीये माझा स्वभाव खूप चांगला आहे, त्या स्वभावाकडे बघून बाबाजींनी मला हे ब्रह्मज्ञान दिलं. कोण असं म्हणेल का की महाराज मला हे ज्ञान ज्या दिवशी घेतलं त्याच दिवशी समजलं आणि मला ते ज्ञान समजणार होतं म्हणून बाबाजींनी मला ब्रह्मज्ञान दिलं. अशी असंख्य कारणं सत्संगाची काढता येतील, पण तुमच्यामध्ये बसलेल्यापैकी कोणही महात्मा असं म्हणणार नाही की हे कारण आहे, माझा स्वभाव आहे, माझी सत्संगाची जिज्ञासा आहे, माझी भूक परमात्म्याविषयी आहे म्हणून मला हे ब्रह्मज्ञान भेटलं, असं कोण नाही म्हणणार. तुमच्यापैकी सत्संगाची 99% महात्मा एकच उत्तर देतील, महाराज मी या दरबारामध्ये जुडलोय, सद्गुरू बाबाजींनी मला चरणावर घेतलं, मला हे ब्रह्मज्ञान दिलं, याला एकच कारण आहे, ते म्हणजे गुरुची कृपा झाली म्हणून मी या सत्संगाची इथे आहे. मग त्यांना दुसरा प्रश्न विचारला की महाराज ही गुरुची कृपा तुमच्यावरच का झाली? कितीतरी लोकसंख्या आहे या निपाणीमध्ये, या रामपूरमध्ये, तुमच्यावरच का झाली? सत्संगाची समोरून तुम्ही हेच उत्तर द्याल की महाराज गुरुच्या कृपेला गुरुची कृपा हेच एक कारण असतं, त्याला दुसरी तिसरी कारण नसतात आणि म्हणून सत्संगाची आपण सगळे इथे बसलेलो आहोत. तसं तर सत्संगाची प्रयास तर आपल्याला करायचाच आहे. या ब्रह्मज्ञानाचा आवाज प्रत्येकाला द्यायचा आहे. कुठे ना कुठेतरी सत्संगाची आपल्यामध्ये पण ती कमतरता आहे, ती लपवून चालणार नाही. कमतरता ही आहे की हे ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर पण जेव्हा सत्संगाची जगामधला बाहेरच्या जगातला एखादा व्यक्ती येऊन मला विचारतो की बाबा रे तुम्ही सत्संगला का जाता, काय मिळतं तिथे गेल्यानंतर, आमच्याकडे सत्संगाची समर्पक उत्तर नसतात. म्हणून त्याला असं वाटतं की हा सत्संगला जाऊन पण हा सत्संगला का जातोय ह्याला माहित नाही, तर मी जाऊन काय करू. सत्संगाची माझ्या बरोबर घडलेली गोष्ट, जेव्हा मी नवीन या मिशनशी जुडलो होतो तेव्हा विश्वास भोसलेजींनी सत्संगाची मला सांगितलं की तू वर्दी घाल. दिल्ली समागमला फिरायला गेलो होतो, पण तिथे वर्दी घातली. ते म्हणाले काय सेवा करू नकोस, तेव्हा तर मी ज्ञान पण घेतलं नव्हतं, पण त्यांनी सांगितलं म्हणून वर्दी घातली आणि बाबाजींच्या स्टेजच्या पाठीमागेच आमची सेवा लागायची. मी तर सेवादल मधला नव्हतो, पण ते महात्मा मला त्यांचा जरा रिस्पेक्ट होता, आदर्श होता त्यांचा. सत्संगाची डोळ्यासमोर मला ज्ञानाशी आणि संत निरंकारी मिशनशी आणि त्यांच्या महात्म्यांशी काही घेणं देणं नव्हतं. पण आता 8 दिवस त्यांच्या बरोबर राहायचंय तर त्यांचं ऐकलं पाहिजे, कारण दिल्ली पण फिरायची होती, तिथून नंतर मसुरीला पण जायचं होतं. तर ते म्हणाले की वर्दी कोणाची तरी तुझ्या साईजची असेल तरी घाल, तू पंडालमध्ये एकटा बसलेला असतोस त्यापेक्षा आमच्या बरोबर बस. आणि मला पण आवडायचं की त्यांच्या बरोबर बसल्यानंतर ते नेहमी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, बाबाजींच्या गोष्टी करायचे. वायफळ चर्चा सत्संगाची ते कधी करायचे नाहीत आणि म्हणून मी त्यांच्या बरोबर राहायचो. बाबाजी म्हणतात की जब 2 गुरुसिख एक दूसरे से मिलते हैं ना, जेव्हा 2 गुरुशिष्य एकमेकांना भेटतात तेव्हा ते तिसरा विषय काढत नाहीत. गुरु भक्ती आणि सद्गुरु ज्ञान याच चर्चा त्यांच्याकडे असतात. मी पण सत्संगाची वर्दी घातली, बाबाजी यायचे जायचे, मी बाबाजींकडे सत्संगाची संशयाने बघायचो आणि बाबाजी माझ्याकडे बघून फक्त हसायचे.
माझा संशय हा असायचा की हे गुरु तर असतील, पण हे देव आहेत का? पण मी बाबाजींकडे सात्संगाची नजर पण माझी अशी असायची, ती संशयाची नजर. आणि मग सात्संगाची ती वर्दी मी घातली, ती बाबाजींनी सात्संगाची कधी काढायचा मौका नाही दिला. तुम्ही पण आशीर्वाद द्या. सात्संगात एक दिवशी असेच आमचे अधिकारी महात्मा म्हणाले मला, मी नवीन नवीन होतो, बोलले की गेटवर जाऊन सेवा करा. आलेल्या संत महात्म्यांना हसून धननिरंकार करायचा. गेटवर उभा राहणारा व्यक्ती, उभा राहणारा सेवादल, त्याला माहितीच नसतं की मला इथे का उभं केलंय. आता गेटवर जो महात्मा आलाय तो आतमध्ये येणार नाही का? त्याला माहिती आहे सत्संग इथेच आहे, मग मला इथे उभं राहून उभं ठेवण्याची सेवा काय आहे माझी? सत्संगाची तुम्ही देवाच्या दरबारातले दूत आहात, तुम्ही देवाच्या दरबारातले सत्संगाची आमंत्रण करणारे सत्संगाची तुम्ही महात्मा आहात. या वैष्णवांच्या द्वारी रिद्धी सिद्धी कर जोडून तिष्ठती, एवढा बहुमान तुम्हाला प्राप्त झालाय, म्हणून तुम्ही हसून त्यांना धन्यकार करायचा आणि त्यांचं स्वागत करायचं. ते सत्संगाची येणारे सामान्य व्यक्ती नाहीयेत. परमात्म्याला, ईश्वराला प्राप्त केल्यानंतर, सर्वात जीवनाचं सत्संगाची परम उद्देश प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्ती सामान्य राहिल्या नाहीयेत. म्हणून तुम्ही त्यांना आदराने, सत्संगाची सत्काराने त्यांना आमंत्रण द्यायचंय. मला एवढं सांगितलं. मी गेलो, मी सगळ्यांना हसून स्माईल करून धन्यरंकार करायचो, सगळ्यांना आतमध्ये सत्संगाची बोलवायचो. एक व्यक्ती सत्संगाची निरंकारी नव्हता, तो असाच चालला होता. मला वाटलं तो पण निरंकारी आहे, सत्संग मध्ये चाललाय, जवळून चालला होता. मी पण त्यांना स्माईल केली आणि म्हणालो या या या. आता तो व्यक्ती काय सत्संगाची तुमच्यासारखा ब्रह्मज्ञानी नव्हता. तो म्हणाला काय येऊ? मी म्हणालो नाही नाही, सॉरी सॉरी, तुम्ही निरंकारी ना, म्हणजे नाही यायचं तर नका येऊ, मी बोललो. पण तो व्यक्ती सत्संगाची कुठला राग कुठे काढायचा माहिती. सत्संगाची आजकाल लोकांचं कसं असतं, कुठला तरी राग वड्याचं तेल वांग्यावर. त्यांनी मला विचारलं तू इथे काय करतोय उभं राहून, सगळ्यांना बोलवतोय? मी म्हणालो काय ना, आतमध्ये सत्संग चालू आहे. मग सत्संग म्हणजे काय? तर सत्संग म्हणजे गीत, विचार, अभंग, चांगल्या गोष्टी सांगतात तिथे. मग या गोष्टी तर बाहेर कीर्तनामध्ये पण चालतात, सप्ताह चालतो, मंदिरामध्ये चालतात. मग तुमचा वेगळा सत्संग काय? मी म्हणालो काका जरा जास्तच तापलेले दिसतात. तर मी समोर एक सिनियर माझ्यापेक्षा सेवादलचे महात्मा उभे होते. मी त्यांना बोललो अहो मी आत्ताच नवीन नवीन जुडलोय, ते नवीन समोर आहेत ना, ते जुने आहेत, त्यांना विचारा. मी पण डोक्यावरचं खांद्यावर केलं. समोरचा व्यक्ती, समोरचा सेवादल 10 वर्ष झालं सत्संगला जुडला होता. त्याला विचारलं बाबा रे सत्संग म्हणजे काय, काय सांगतात तुमचे बाबाजी, काय वेगळं सांगतात जरा सांग. तो 10 वर्ष झालं माझ्या आधी सत्संगला जुडला होता. तो म्हणाला 1 मिनिट थांबा, आमचे मुखी महात्मा किंवा प्रचारक महात्मा आतमध्ये आहेत, त्यांना बोलवून आणतो, ते तुम्हाला सांगतील. सत्संगत अजूनही त्या व्यक्तीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. 60, 62, 65 वर्षाचं वय होतं सत्संगाची. तो व्यक्ती आम्हाला दोघांना पण बघून अशा 63 नजरेने सत्संगाची आमच्याकडे बघितलं आणि म्हणाला अरे बाबांनो तुमचं वय 20, 25, 30च्या घरातलं दिसतंय. जर तुम्ही या सत्संगची सेवा करण्यासाठी या महाद्वारावर उभे आहेत ना, प्रवेशद्वारावर, आणि तुम्हाला जर आतमध्ये काय चाललंय हे जर सांगता येत नसेल तर तुम्ही तुमचं आयुष्य खराब करताय, असं म्हणून सत्संगाची तो व्यक्ती तिथून निघून गेला. सत्संगत त्या दिवशी मला फार वाईट वाटलं. त्याआधी मी कधीच त्या माईकच्या समोर उभा राहिलो नव्हतो. त्या दिवशी मला झोप पण येत नव्हती आणि बाबाजींना अनायासपणे कदाचित त्यांनीच ही प्रार्थना माझ्याकडून करून घेतली की बाबाजी तुम्ही कृपा करा, आयुष्यामध्ये परत कधी असा प्रसंग येऊन नका देऊ की कोणतरी व्यक्ती, त्रयस्थ व्यक्ती, कोणतरी सत्संगाची असा व्यक्ती ज्याला मिशन बद्दल, सद्गुरू बद्दल, ज्ञानाबद्दल, ब्रह्मज्ञानाबद्दल, भक्तीबद्दल काहीतरी जाणून घ्यायचंय, तो मला काहीतरी प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसेल. बाबाजी असा दिवस परत दाखवू नका. आणि मग सत्संगाची दुसऱ्या दिवशी गेलो आणि प्रकाशांमधून सवी लवटेजींचं भवसागर सेतू आणि अंधारातून प्रकाशाकडे ही 2च पुस्तकं सत्संगाची आतापर्यंत मी वाचली. सगळी उत्तरं त्याच्यामध्ये. सत्संगत जर 14 वर्षापासून इथे सत्संग होतोय आणि कोणीही सत्संगाची जर हे ज्ञान घ्यायला तयार नाहीये तर याचा अर्थ आपल्यामध्ये कुठेतरी कमी आहे. आपण सांगण्यामध्ये चुकतोय. लोकांची बघा सत्संगत डुप्लिकेट माल पण खपतोय त्यांचा. त्यांच्याकडे फक्त शब्द आहेत, आपल्याकडे वस्तू आहे. सत्संग
त्यांच्याकडे फक्त सत्संगाची बोलणारे वक्ते आहेत, आपल्याकडे सत्संगाचे अनुभव आहे. त्यांच्याकडे अनुमान आहे, त्यांच्याकडे मनोरंजन आहे, आपल्याकडे मनोमंथन आहे. त्यांच्याकडे प्रतिमा आहेत, आपल्याकडे प्रत्यक्ष आहे. तरी पण सत्संगाची या गोष्टी आपल्याला देता येत नाहीयेत, कारण सत्संगाची आपल्याला कुठेतरी तेवढी सत्संगाची श्रद्धा, आस्था, भावना सत्संगाची आपल्यामध्ये नाही. आता महात्मा सांगत होते की प्रसादी बंद झाली आहे. पूर्वी सत्संगाची हा परमात्मा मिळायच्या आधी आपण सत्संगाची निर्जलीय उपवास करत होतो, 12-12 तास, 16-16, 24-24 तास. आता सत्संगचे 2 तास आपल्याला निघत नाहीत. बाबाजींनी कुठे बंधनात टाकलंय. म्हणून बाबाजी सत्संगाची एकदा म्हणाले की महापुरुषो, ब्रह्मज्ञान आप बेशक मुझसे ले लो, पर आस्था, श्रद्धा, भावना क्या होती है वो बाहर वालों से सीखो. आपली आस्था, श्रद्धा आणि सत्संगाची भाव भावना सर्व रसातळाला गेली. हे ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं आता माझं उठणं, बसणं, खाणं, पिणं, सत्संगाची कामाला जाणं सर्व भक्तिमय हो आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पण जेव्हा सत्संगाची माझं प्रत्येक पाऊल हे सद्गुरूला समर्पित असून त्याच्या जाणीवेमध्ये असेल, तेव्हा माझं उठणं, बसणं, खाणं, पिणं सर्व भक्तिमय आहे. म्हणून सत्संगाची आपल्याला चर्चा करायची आहे. कोणाला जोडणं न जोडणं हे तुमच्या माझ्या हातामध्ये नाहीये. आदरणीय महात्मा दिनकर पाटीलजी त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते आणि त्यांच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती सत्संगाची तेवढाच जिज्ञासू, तेवढाच अभ्यासू. दिनकर पाटीलजी सत्संगाची रोज एक ग्रंथ घेऊन यायचे आणि आठवडाभर त्या ग्रंथांवर त्यांची चर्चा चालायची. कधी तुकाराम गाथा आणली, कधी भगवद्गीता आणली, कधी ज्ञानेश्वरी आणली. असं करत करत 2-4 महिने निघून गेले. तो जो व्यक्ती होता ज्याच्या बरोबर दिनकर पाटीलची चर्चा करत होते, कळंबोलीचे महात्मा मुंबईचे, तो व्यक्ती 4 महिन्यानंतर कन्व्हिन्स झाला. तो म्हणायला लागला, अरे मला हे ज्ञान पाहिजे, मला आता कळलंय, आता उद्यापासून कुठला ग्रंथ आणू नकोस, सगळं पडताळणी झाली आहे, शास्त्र प्रचिती झाली, ग्रंथ प्रचिती झाली, सगळं झालंय, मला आता पटलंय, तू जे सांगतोय ते 100% हेच ते ज्ञान असणार आहे, मला आता ते ज्ञान घ्यायचंय. सत्संगाची पाटीलजींना फार आनंद झाला की 4 महिने जो मी प्रयास करतोय, समोरचा व्यक्ती आता त्या जिज्ञासेने आणि भुकेने पेटलाय, आता त्याला ज्ञान द्यायचंय. आणि सद्गुरू बाबाजींचं हे दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो पण सुखी होणार, एका जीवाचा उद्धार होणार. म्हणून सत्संगाची त्यांना पण समाधान वाटलं की कुठे ना कुठेतरी बाबाजींनी ही सेवा सत्संगाची मला माध्यम बनवलं. सत्संगत तेव्हा 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट, तेव्हा मोबाईल नव्हते. ते लोक दोघं पण सत्संगाची ठरवायचे की ठाणा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर या सत्संगाची 1 नंबर प्लॅटफॉर्मला इंडिकेटर खाली भेटायचं. कधी दिनकर पाटीलजी लेट, कधी तो महात्मा लेट. मग कॉन्टॅक्ट व्हायचा नाही. मग जो लेट यायचा तो आल्यानंतर बघायचा की पहिला व्यक्ती निघून गेलेला असायचा, मग पुढच्या रविवारी काहीतरी काम निघालेलं असायचं. असं करत करत पहिले सत्संगाची चेंबूर भवनला ज्ञानाचा प्रोग्राम व्हायचा. सत्संगाची 1-1.5 महिना या सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळामध्ये निघून गेला. दिनकर पाटीलजींना एक दिवस वाटलं की एवढा प्रयत्न करून त्या व्यक्तीला आपण कन्व्हिन्स केलं, तयार केलं ज्ञान घ्यायला, आणि हा विलंब का होतोय. म्हणून सत्संगाची दिनकर पाटीलजींनी त्यांना सांगितलं की पुढच्या रविवारी ना तुम्ही तुमच्या घरीच थांबा, मी तुमच्या घरी येतो आणि आपण एकत्र निघूया. सत्संगाची तसंच झालं. ते चेंबूर भवन मध्ये आले. प्रेमाने बोला सत्संगात थोडं आपण चेतन होऊन बसूया, कारण हा वेळ सत्कारणी लागला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. विशेषतः माता भगिनींना सत्संगाची विनंती करतो. आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये सत्संगाचे परिवर्तन आलं नाही, त्याला आपणच कारणीभूत आहोत. कारण सत्संग मध्ये बसल्यानंतर श्रवण करण्याची कलाच आपल्याला जमली नाही. ज्याला श्रवण करता आलं नाही, त्याला चिंतन मंथन करता आलं नाही, ज्याला चिंतन मंथन करता आलं नाही, त्याच्याकडून आचरण कधी घडलंच नाही, आणि ज्याच्याकडून आचरण घडलं नाही त्याच्या कपाळावरच्या आट्या सत्संगाची कधीच गेल्या नाही. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आज सत्संगला आलाय ना, हसत हसत सत्संगला या आणि हसत हसतच सत्संग मधून जावं. म्हणून ना गुरूर से ना गजब से बैठो, अरे मुर्शद है दरबार है जरा अदब से बैठो. जरा सत्संगाची फ्रेश होऊन बसा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, अजून 10 मिनिटच घेईन. तर दिनकर पाटीलजी म्हणाले की आपण जाऊया. चेंबूर भवनला पोहोचले. ज्ञान कक्ष मध्ये त्या महात्म्याला, त्या व्यक्तीला बसवलं. दिनकर पाटीलजी म्हणाले ज्ञान घ्या, ज्ञान प्रचारक महात्म्यांना विचारा काही प्रश्न असतील तर.
जर त्यांनी समर्पक उत्तरं दिली तर ठीक, किंवा त्यांच्याकडे वेळ नसू शकतो तर आपण परत उद्यापासून एकत्र आहोत, उद्यापासून पुन्हा चर्चा करू. तेवढं सांगून ते सत्संगाजी निघून गेले. ते वरती जाऊन सत्संगमध्ये बसले. हे महात्मा खाली ज्ञान घेत आहेत. आता सत्संगाजी ज्ञान घेण्यापूर्वी ज्ञानप्रचारक महात्मा अजून यायचे आहेत. तोपर्यंत एक सेवादलचे महात्मा आले आणि म्हणाले, ते काळे बूट नवीन कोणाचे आहेत? तो व्यक्ती म्हणाला, अरे माझे आहेत. त्याला वाटलं काय बूट बीट जायचं बाबा, ज्ञान मिळेल तेव्हा मिळेल. त्यांनी बूट घेतले. कुठे ठेवायचे? म्हणाला तिकडे जावा, त्या भिंतीच्या पलीकडे एक रॅकेट आहे, तिथे सेवादलचे महात्मा उभे आहेत, तिथे बिल्ला दिला जाईल, तुमचे शूज तिथे ठेवा आणि बॅच घ्या, तो नंबर घ्या आणि परत या. सत्संगाजी तो व्यक्ती गेला बूट घेऊन. तो ते सत्संगाजी पूर्ण चेंबूर भवन मध्ये फिरतोय. ते स्टँडच त्याला कुठे भेटत नाही. कोण सेवादल पण त्याला कोण सांगत नाही, तो पण कोणाला विचारत नाही. असं करत करत तो 10 मिनिटानंतर आला. तोपर्यंत आतमध्ये बसलेल्या ज्ञानप्रचारक महात्म्यांनी सांगितलं होतं की 5 मिनिटांमध्ये कोण आलं तर पाठवा. मग काय, नंतर कोण लेट आलं की परत 2-3 पर्यंत झालेले असतात. मग ते एकट्यासाठी परत पहिल्यापासून सुरुवात करायला लागते. सेवादलनी त्याला आज सोडलं नाही, म्हणाला पुढच्या रविवारी आहे. सत्संगात त्या दिवशी त्यांनी सत्संगचा आनंद घेतला. त्यांना फार बरं वाटलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणा किंवा या परमात्म्याची लीला म्हणा, परमात्म्याच्या सत्संगाची खेळ आपण समजू शकत नाही. आणि म्हणून सत्संगाची परमात्मा परमात्मा आहे. सद्गुरूचा खेळ जर आपल्याला समजला असता तर सद्गुरू राहिला नसता. सत्संगाची रविवारचा दिवस होता, ठरला होता परत एकदा की या रविवारी पुन्हा ज्ञान घ्यायला जाऊ आपण. पण सत्संगाची गुरुवारीच त्या व्यक्तीचा ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये निधन झालं. दिनकर पाटीलजींना कळत नव्हतं की ज्या व्यक्तीसाठी मी माझे 4 महिने खर्च केले, अच्छा तो पण व्यक्ती सत्संगाची समोरून म्हणतोय की मला ते ब्रह्मज्ञान हवंय. ज्ञान कक्षामध्ये त्याला बसवलं जातं आणि एक बुटाचं कारण होतं, एक शूज ठेवायचं कारण होतं. तो व्यक्ती त्या ज्ञानापासून वंचित होतो आणि सत्संगाची आपल्या शरीराची यात्रा संपवतो. चूक कुठे झाली? सत्संगत चूक कोणाचीच नव्हती. फक्त आणि फक्त आपल्याला सत्संगाची गांभीर्य लक्षात घ्यायचंय की मैं ऐसा नहीं था बनाया गया हूं और मुझे आना नहीं था मैं लाया गया हूं. मला पण इथे यायचं नव्हतं, तुम्हाला पण इथे यायचं नव्हतं. कोण सत्संगाची या गर्दीमध्ये हात वर करून सत्संगाची सांगेल की मला त्या परमात्म्याची भूक होती, मी या मिशन मध्ये फक्त आणि फक्त परमात्म्याला पाहण्यासाठी आलो होतो, मला त्याची अनुभूतीची गरज होती आणि त्याचा शोध घेत मी इथे आलो? नाही, सत्संग कोणच परमात्म्यासाठी आलं नाही. सगळे आपला संसार प्रपंच नीट करण्यासाठी आले होते आणि नाशिवंत गोष्टीसाठी आलो असताना आपल्या हातामध्ये भगवंत लागला. आता सत्संगाची बघूया की हा भगवंत आपल्या हातामध्ये लागला, याचा फायदा आपण किती करून घेतला. बाबाजी म्हणाले की ब्रह्मज्ञान मिळणं आणि ब्रह्मज्ञान कळणं आणि ब्रह्मज्ञानाला स्वीकारणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सत्संग मला माहिती नव्हतं. कोल्हापूरच्या पुढे सत्संगाची मी एकदा सोंदलग्याला आलो होतो, नंतर इथे रामपूर मध्ये पण आलो होतो अरुण पाटीलजींबरोबर. पण विचार करा, महात्म्यांचा फोन आला, त्यांनी मला ऍड्रेस पाठवला SMS करून. आता तो ऍड्रेस घेऊन मी मुंबईमधून निघालोच नाही, तर तो ऍड्रेस मला समजून माझ्याकडे असून काय कामाचा आहे? तसं हे ब्रह्मज्ञान म्हणजे संकेत आहे. गुरुची अमुखे होईल ब्रह्मज्ञान, तेव्हाची कळे प्रेम खून विठोबाची. वेदात वाचा पुराणासी पुसा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. तुका म्हणे सांडा जाणीवेचा शीण, विठोबाची खूण जाणती संत. हे संकेत, हे इशारे फक्त संतांना समजतात. म्हणून तुम्हाला फक्त संकेत आणि इशारे दिले आहेत. ज्ञानाची सत्संगाची ज्ञानाचा ऍड्रेस दिलाय, इन्फॉर्मेशन दिली आहे. आता त्या ज्ञानाबरोबर जुळून सत्संगाची परमात्मामय व्हायचंय. जसा हा परमात्मा निर्गुण आहे तसं निर्गुण तुम्हाला मला व्हावं लागेल. जसा हा परमात्मा स्थिर आहे, ती स्थिरता आपल्याला दाखवावी लागेल. जसा हा परमात्मा विशाल आहे, अडोल आहे, अनासक्त आहे सत्संगाची, तसं आपल्याला राहावं लागेल. आणि जसं आपण या परमात्म्याशी, या ज्ञानाशी जुळून सत्संगाची आपल्या भक्तीची अवस्था बनवू ना, मग तुम्ही पण म्हणाल की देव पहावयासी आलो, तेथे देवाची होऊन केली. पण ती कधी, ती प्रोसेस सुरू कशी होणार, ती प्रक्रिया सुरू कशी होणार? तर त्याचा एकच मार्ग बाबाजींनी सांगितला की या ब्रह्मज्ञानाचा वापर म्हणजेच या ब्रह्मज्ञानाचा संभाळ आहे. या ब्रह्मज्ञानाचा वापर केला नाही ना, जसा एखादा जेल पेन बाजारातून विकत आणा, 150, 200, 500 रुपयाचा आणा आणि त्याला वापरूच नका 1-1.5 वर्ष.
1.5 वर्षानंतर वापरायला घ्याल ना, ते पेनातली शाई संपलेली सुकलेली असेल, त्याला रगडाल, त्याला झटकाल, मग सत्संगजी जर ती शाई चांगल्या क्वालिटीची असेल तर तो थोड्या वेळाने लिहायला सुरुवात करेल. नाहीतर मग सत्संगजी तो कितीही महागडा पेन, तो न वापर केल्यामुळे तसाच सत्संगजी त्याचा काही उपयोग झाला नाही. ब्रह्मज्ञानाचं पण सत्संगजी तसंच आहे. या ब्रह्मज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही केला नाही तर ते ब्रह्मज्ञान घेऊन पण सत्संगजी एक रस्त्यावर चालणारा सामान्य माणूस आणि तुम्ही ब्रह्मज्ञानी, दोघांमध्ये काही अंतर नसणार आहे. प्राप्त होऊन नरकाया, निष्फळ शतवर्षे गेली वाया, आला कोठून या ठाया, आपुला पाहिला नाही मूळ पाया, द्रव्य ठेवी साचून, किरकिर किरकिर ब्रह्मज्ञाना वाचून. एक ब्रह्मज्ञान ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये नाहीये त्याचं जीवन किरकिरीचं म्हटलेलं आहे. मग मला नाही माहिती, तुम्ही स्वतःला विचारा की तुमच्या जीवनातली किरकिर थांबली आहे का? येताना तुम्ही हसत येता का? जाताना तुम्ही हसत जाता का? तुम्हाला जीवनाचा आनंद येतोय का? सत्संगजी, तसं तर आपण सर्व गृहस्थ आश्रमातले आहोत, प्रत्येकाला जबाबदारी आहेत, प्रत्येकाला कर्तव्य आहे आणि प्रत्येकाला अडी अडचणी समस्या असणार आहे. पण त्या अडी अडचणी आणि समस्यांचा आपल्यावर किती प्रभाव होतोय याचा विचार आपण करायचा. काही दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश जोशीजी, आपले मुंबईचे प्रचार प्रमुख, एका घरामध्ये गेलो होतो. प्रेमाने बोला, 5च मिनिटात संपवतो. तर त्या घरामध्ये गेल्यानंतर सत्संगजी, सासू सुनांचं काहीतरी कंप्लेंट झाली. सासू सत्संगजी प्रकाश जोशीजींना म्हणते, प्रेमाने बोला, सासू जोशीजींना म्हणायला लागले की महाराज, ही माझी जी सुनबाई आहे ना, ती जर माझ्याशी चांगली वागली ना तर मी सत्संगचा खूप आनंद घेऊ शकेल, पण मला सत्संग मध्ये पण जावं असं वाटत नाही जेव्हापासून ही त्रास द्यायला लागली. आता सासू जशी थोड्या वेळा आतमध्ये गेली, सुनबाई बोलायला लागली, अहो महाराज त्यांचं काय ऐकू नका, मी चांगली वागते पण त्याच तशा आहेत, त्या पण माझ्याशी चांगल्या वागायला लागल्या ना तर मी पण सत्संगचा भरपूर आनंद घेईन. घरोघरी मातीच्या चुली, 4 दिवस सासूचे आणि या गोजीरवाण्या घरात, आणि या गोजीरवाण्या घरात बघता बघता आपल्या घराची लाजीरवाणी अवस्था झाली. सत्संगजी, त्या दोघांची पण सत्संगची कंप्लेंट सुरू होती. त्यावेळी प्रकाश जोशीजींनी एक सुंदर असं उदाहरण सत्संगजीत त्या दोघींना सांगितलं. ते म्हणाले की त्याचं काय आहे ना, ते संसार आणि प्रपंच हा सत्संगजी आपल्याला कधी सुखाने भाकरी खाऊन देणार नाही, म्हणून तो सोडता पण येत नाही. बाबाजींनी सत्संगजी सांगितलंय की ते पण करायचंय, मग करायचं काय? त्यांनी एक उदाहरण सांगितलं. म्हणाला, दुपारची वेळ होती, एक घोडेस्वार एका सत्संगजी शेतातून चालला होता. घोड्याला तहान लागली, समोर मोटर दिसत होती, मोटर सत्संगजी चालू होती, पंपामधून पाणी पडत होतं. घोडेस्वार सत्संगजी गेला, शेतकऱ्याला म्हणाला की माझ्या घोड्याला तहान लागली आहे, पाणी पिऊन द्या का? शेतकरी म्हणाला पिऊन द्या. मोटर आणि सत्संगजी पंपाचं जे तोंड होतं ते बाजूबाजूला होतं. आता सत्संगजी घोडा पाणी प्यायला तोंड मुंडक सत्संगजी त्या हौदामध्ये घालायचा, पण त्या मोटरीच्या आवाजाने, खडखड खडखडच्या आवाजाने तो बाचकायचा आणि तोंड बाजूला काढायचा. घोडेस्वार म्हणायचा, अहो मालक जरा मोटर बंद करा, माझा घोडा घाबरतोय. मोटर बंद केली की सत्संगजी जेवढं पाणी त्या हौदामध्ये असायचं ते पुढे सरकून निघून जायचं. घोडा मान घालायचा पण पुढे पाणीच नसायचं. म्हणायचा, अहो मालक मोटर बंद केली, पाणी बंद झालं, पाणी नाही, घोडा पाणी कसा पिणार, मोटर चालू करा. शेतकरी म्हणायचा, ठीक आहे बाबा. मोटर चालू केली, आता मोटर चालू झाली, पाणी पण पडतंय. घोडा सत्संगजी जसं मुंडकं तिथे घालायचा, खडखडकडच्या काय आवाजाने परत बाचकायचा, परत सत्संगजी मागे फिरायचा. 4-5 वेळा असं झालं. अरे मोटर बंद करा, मोटर चालू करा, मोटर बंद करा, मोटर चालू करा. शेतकरी वैतागला, म्हणाला, बाबा ऐक, तुझ्या घोड्याला जर खरंच तहान लागली आहे ना तर या खटखट 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 मध्येच त्याला पाणी प्यायला लागेल. सत्संगजी, तुम्ही आम्ही सगळे असेच आहोत. खरंच आपल्याला जर भक्तीची, अध्यात्माची, ज्ञानाची तहान लागली आहे ना तर या खटखटी बाजूला ठेवून सत्संगजी आपल्याला इथे येऊन भक्तीचा आनंद, भक्तीचं हे सत्संगजी, ब्रह्मज्ञानाचं हे अमृत प्राशन करावं लागेल. तुम्ही जर म्हणाल बाबाजी एवढं काम होऊ द्या, मग बघा किती सेवा सत्संग सिमरन करतो. सत्संगजी, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, ते काम झाल्यानंतर पण तुमच्याकडून काही नाही होणार. असं झालंय. बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांकडे एक व्यक्ती आला आणि बाबाजींना म्हणाला, बाबाजी संसार प्रपंचाची लय चणचण आहे, काहीतरी एक बिझनेस करायचं
डोक्यात आहे, एवढे एवढे पैसे माझ्याकडे आहेत, बाबाजी काय करू? बाबाजी म्हणाले एक काम कर, तुला एकदम सोपं काम देतो आणि तुला भरपूर वेळ राहील तुझ्याकडे सत्संग सेवा सिमरन करायला. 2-3 तासाचं सकाळचं काम असेल, दिवसभर तू रिकामा, संध्याकाळी एकदम सत्संग मध्ये तू जायला रिकामा. तू म्हणाल बाबाजी सांगा ना, असाच बिझनेस पाहिजे मला, सेवा सत्संग सिमरनच करायचे, काम करून कोण आयुष्य वाया घालवणार आहे? बाबाजी म्हणाले आप ना दूध और जलेबी का दुकान डालो और सुबह के ही वक्त 3-4 घंटे के लिए चालू रखना और क्वालिटी मेंटेन रखना. सत्संगाजी त्या व्यक्तीने सत्वचन केलं, जिलेबीचं आणि दुधाचं एक दुकान टाकलं. सत्संगाजी बाबाजींच्या आशीर्वादाने खूप चांगलं दुकान चालायला लागलं. तो व्यक्ती सत्संगाजी संध्याकाळी मग काय करायचा, रोज जिलेबी आणि दूध सत्संगाजी बरोबर घेऊन यायचा संत महात्म्यांच्या सेवेसाठी. सत्संगचा पण आनंद घ्यायचा. मग सत्संगाजी थोडा बिझनेस वाढला, मग एकाची 2 दुकानं झाली. मग सत्संगात फक्त जिलेबी यायला लागली सत्संग मध्ये, महात्मा नाही यायचा. मग 2ची 3 झाली, 3ची 4 झाली, आता जिलेबी पण यायची बंद झाली. सत्संगात बाबाजींना माहिती आहे आपली पचन संस्था सत्संगाची किती आहे, आपण किती सुख पचवू शकतो. म्हणून सत्संगात या ब्रह्मज्ञानाला महत्व द्या. प्रेम, नम्रता, सहनशीलता, विशालता, दया, करुणा हे दैवी गुणच सत्संगाची या ब्रह्मज्ञानाचे अंग आहेत. आणि जसजसे तुम्ही हे धारण कराल ना, तसं हे ब्रह्मज्ञान धारण केल्यासारखं होईल, त्या परमात्म्याला पाहिल्यासारखं होईल, त्या परमात्म्याला स्वीकारल्यासारखं होईल. नवे नवे तर सत्संगाची तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. सर्व सत्संगाची अवगुण बाजूला होतील आणि मग जीवनाचा आनंद तुम्ही पण घ्याल. राजकवीजींना सत्संगाची राजमाताजी म्हणायच्या, राजकवीजी हंसते हंसते सत्संग में जाना और हंसते हंसते सत्संग से घर लौट आना, ये मुस्कुराहट आपके जीवन का हिस्सा बन जाएगी. सत्संग तुमच्या पण जीवनाचं सत्संगाची हे हास्य हिस्सा बनेल. तुम्ही सत्संगाची हे कार्य करून तर बघा. वार्षिक सत्संग करताय ही चांगली गोष्ट आहे, पण थोडस सत्संगाची उभं राहून बोलायला शिका. ज्ञानाबद्दल, भक्तीबद्दल. अध्यात्माच्या मार्केटिंग बरोबर चंगळवादाची मोहिनी आहे आणि पूर्वी बुवाबाबांचे मठ असायचे, आज दूरदर्शन वाहिनी आहे. आस्था लावा, साधना लावा, संस्कार लावा. तासा तासाला गुरु बदलतायत, तासा तासाला बंधनामध्ये टाकतायत. तुमचा माझा सद्गुरु सच्चा आहे सत्संगाची, तो समर्थ आहे आणि तो एवढा दयाळू आहे. प्रत्येकाला आज सत्संगाची प्रेमाची, आदर सत्काराची, ज्ञानाची, भक्तीची गरज आहे. तुम्ही सत्संगाची बोलून तर बघा. तुम्ही विचार करा, जेव्हा बाबाजींचा ऍक्सिडेंट झाला होता आणि बाबांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर प्रत्येक मीडिया चॅनल वाले बाबाजींविषयी काही ना काहीतरी सांगत होते. तर मला सत्संगाची एक सेवा मिळाली होती. म्हणाले की जरा लक्ष ठेवा काय काय कोण कोण बोलतंय. सत्संगाची मी बघत होतो. तसं तर सत्संगाची मीडियावाले बांधव आपल्या मिशन बद्दल नेहमीच सत्संगाची सकारात्मक दृष्टिकोनातून ते पाहतात आपल्याकडे. आणि त्या दिवशी पण सत्संगाची बाबाजींविषयी त्यांचे जे उद्गार होते ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की सत्संगाची आपण किती भाग्यवान आहोत. 2 वर्षापूर्वी एक छोटीशी मुलगी बाबाजींच्या समोर बोलत होती आणि ती बाबाजींना म्हणाली की बाबाजी सत्संगाची कधी आपण या गोष्टीचा विचार केला नाही, विचार करून बघा. ती मुलगी जे वाक्य बोलली ना, त्याच्यानंतर मला जाणीव झाली की आपल्याला काय मिळाले. जगामध्ये असे पण गुरु आहेत की ज्यांनी सत्संगाची काहीतरी अशा गोष्टी केल्या की त्यांचे शिष्य आता ताठमानेने जगामध्ये चालू शकत नाहीये. त्यांना डिवचलं जातं, त्यांना खिजवलं जातं की अरे वाग तू तिथे जात होतास आणि काय केलं तुझ्या गुरुने. सत्संगाची ती मुलगी 2 वर्षापूर्वी बाबाजींना म्हणते, बाबाजी आशीर्वाद दो, आप तो बिलकुल वैसे हो जैसे हम चाहते हैं. बाबाजी तुम्ही तर तसेच आहात जसं आम्हाला वाटतं की आमचा गुरु कसा असावा. बाबाजी तुम्ही तसेच आहात. बाबाजी आम्हाला पण आशीर्वाद द्या की आम्ही पण तसे बनू जसं तुम्हाला वाटतं. सत्संगाची विचार करा, आपला गुरु काय आहे आणि काय होता सत्संगात. अभिमानाने सांगा. हो झाला माझ्या बाबाजींचा ऍक्सिडेंट. आमच्याकडे एक माताजी सत्संगाची आल्या सत्संग मध्ये आणि म्हणाल्या, अहो महाराज माझ्याकडून एक चूक झाली हो. तुला काय झालं? म्हणजे माझा शेजारी मला लय रोज दिवसायचा तुमच्या बाबाजींचा ऍक्सिडेंट झाला, मग ते देव होते तर ऍक्सिडेंट कसा काय झाला. तर मी त्याला एक उत्तर दिलं. त्याला काय उत्तर दिलं? म्हणाले तो मला रोज एकच प्रश्न विचारतोय आणि डिवचतोय, रोज एकच प्रश्न विचारतोय आणि डिवचतोय. सत्संगाची उत्तरं जी असतात ना ती निष्ठेतून येतात. त्यासाठी अभ्यास करायला लागत नाही शास्त्राचा. ती म्हणाली की तो मला असं म्हणाला ना
मी म्हणालो माझे बाबाजी देव नव्हते, ठीक आहे, मग राम आणि कृष्ण पण देव नव्हते. तर तो समोरचा व्यक्ती म्हणाला की असं कसं, ते देव आहे याचं शास्त्रामध्ये प्रमाण आहे. तर मग ती म्हणाली की काय आमच्या अवतारवाणी पण सांगते की आमचे बाबाजी देव आहे. म्हणाले सत्संगाची, ती म्हणाली मी देव राम आणि कृष्णाला मानत नाही. का? म्हणाले ते आता नाही आहेत ना. तो समोरचा व्यक्ती म्हणतो अरे मग ते आले असतील, अवतारी पुरुष असतील तरी त्यांची वयोमर्यादा असणार. मग माताजी म्हणाले मग आमच्या बाबाजींचं पण तसंच आहे. सत्संगाची उत्तरं जी असतात ना ते निष्ठेतून येतात. मी म्हणालो माताजी तुमचं काही शिकलं नाही, तुम्ही बरोबर म्हणाल. सत्संगाची ते मीडियावाले आपले प्रेसवाले बांधव काय म्हणत होते, बाबा कालखंडामध्ये निरंकारी बाबाजींची ही सर्वात मोठी उपलब्धी आहे की शोधूनही त्यांच्या नावावर सत्संगाची कुठलाही एक गैरव्यवहार आम्हाला सापडला नाही. हीच सत्संगाची सर्वात मोठी गोष्ट आहे. एक गैरव्यवहार. दुसरे एक मीडिया चैनल वाले सत्संगाजी बाबाजी म्हणत होते कि निरंकारी बाबाजी की सत्संगाजी वैसे तो भारत देश में कोई भी गुरु अगर सत्संगाजी खड़ा हो जाए ना तो उसके पीछे लाखों की जनसंख्या होती है. कोणही गुरु सत्संगाजी असू द्या, त्याच्या मागे 1 लाख माणसं उभी राहणं मोठी गोष्ट नाहीये भारतामध्ये. पुढे सत्संगाजी ते चॅनल वाले काय सांगतात, लेकिन निरंकारी बाबाजी की एक खासियत थी कि निरंकारी बाबाजी ने कभी तेल, साबुन, जड़ी बूटी, अगरबत्ती, चंदन बेचकर भीड़ इकट्ठा नहीं की. उन्होंने अध्यात्म के तौर पर सत्संगाजी लोगों के घर को स्वर्ग बना दिया. बाबाजींनी सत्संगाजी अध्यात्माची ज्ञान गंगा तुमच्या माझ्या घरामध्ये दिली आणि सत्संगाजी आपल्या घराचा स्वर्ग करून टाकला. बस सत्संगाजी बाबाजींनी ते दिलेलं ज्ञान पुरेसं आहे आपलं जीवन सुखमय सुंदर करण्यासाठी. पण ते होत नसेल तर सत्संगाजी या ज्ञानाचा वापर आपण करत नाही. तुम्ही विचार करा, जर या जीवनाचा आनंद तुम्हाला येत असेल तर हे ज्ञान तुमच्याकडे आलंय. नसेल येत तर सत्संगाजी तुमच्याकडे फक्त ऍड्रेस आहे निपाणीचा. प्रवास करायला लागेल सत्संगाजी तर तिथे पोचाल. कयामत का दिन आ जाएगा, रफ्ता रफ्ता मुलाकात का दिन बदलते बदलते. मग कळणार नाही कधी आपल्या समोर मृत्यू येईल आणि मग आपण म्हणतच बसलो की शेवटचा दिवस गोड व्हावा. अरे शेवटचा दिवस गोड होण्यासाठी सत्संगाची प्रत्येक क्षण गोड करायला लागेल. मग तो गोड 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 क्षणांची साखळी तयार होईल. मग ती साखळी जिथे तुटायची तिथे तुटेल. पण ज्या दिवशी तुटेल ना तेव्हा आपल्या तोंडातून हे उत्तर निघालं पाहिजे जे प्रोफेसर पुरीजींनी दिलं होतं. प्रोफेसर पुरीजी आपल्या मिशनचे महात्मा आयसीयू मध्ये ऍडमिट होते. बाबाजींचा फोन आला त्यांच्या केअरटेकर महात्म्यांच्या मोबाईलवर की प्रोफेसर पुरीजी आता कसे आहेत. सत्संगाजी बाबाजींचा फोन आहे. हे सत्संगाजी त्या केअरटेकर महात्म्यांनी प्रोफेसर पुरीजींना सांगितलं की बाबाजी का फोन है, आपकी तबीयत के बारे में पूछ रहे. सत्संगाजी फोन त्यांनी हातामध्ये घेतला आणि बाबाजींनी तिकडून विचारलं. तुम्ही पण विचार करा, असा जर बाबाजींनी तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल. मी पण विचार करतो. बाबाजींनी तिकडून विचारलं, पुरी साहब अब कैसी है आपकी तबीयत. सत्संगाजी पुरी साहेब काय म्हणाले माहिती आहे, बाबाजी जिंदगी का मजा आ गया. आणि फोन परत देऊन टाकला सत्संगाजी. 5 मिनिटानंतर त्यांनी आपलं शरीर सोडलं होतं. सत्संगाजी आपल्या समोर मृत्यू उभा नाहीये, त्यांच्या समोर मृत्यू उभा होता तरी पण ते म्हणत होते की बाबाजी जिंदगी का मजा आ गया. तुम्ही म्हणाल आता या क्षणी तरी म्हणाल. म्हणत असाल तर सत्संगाजी ज्ञान घेतलंय, ज्ञान कळलंय, ज्ञान सत्संगाजी जोपासलंय, ज्ञान स्वीकारलंय. जर अजून पण जीवनाचा मजा येत नसेल, जीवनाचा आनंद येत नसेल तर पुन्हा ज्ञान घ्या. महाराज का जीवनाचा आनंद येत नाहीये. काल 2 महिन्यापूर्वी आलेला महात्मा हसत सत्संगला येतोय. मी 10 वर्ष झालं सत्संग करतोय. महाराज माझ्या चेहऱ्यावर का नाही हसू आहे. सत्संगाजी ज्ञान सुखदुःखाच्या पलीकडे तुम्हाला नेणार आहे. हे ज्ञान सत्संगाजी गरिबी श्रीमंतीच्या पलीकडे नेणार आहे, मान अपमानाच्या पलीकडे नेणार आहे. फक्त हे ज्ञान सत्संगाजी समजून घ्या. आणि हे ज्ञान एकदा समजलं ना की अजून काय समजायची गरज राहणार नाही. मग तुम्ही पण म्हणाल की सत्संगाजी दुनिया के इस गुलिस्तान में हमको पक सोच समझ कर धरना है. फूलों से मोहब्बत करनी है, कुछ कांटों को भी करना है. और अपने घर है शीशे के तो गैरों को पत्थर क्यों मारे. हम शीशे के घर वालों को तो कंकर से भी डरना है. और कर्मों का शफीना छन्नी है, अपने ही लगाए हुए जख्मों से हम भूल गए शायद हमको भवसागर पार उतरना है. सत्संगाजी प्रेमाने बोला.